ह्या सुट्टीत MSCIT मध्ये अनुभवा AI/ML च्या रंजक दुनियेचा सफर। MSCIT आंतरराष्ट्रीय दर्जेचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स। आजच MSCIT ला प्रवेश निश्चित करा। MSCIT कोर्स पावर्ड बाय AI। चिरनेर साई रस्त्याच्या कडेला 2 दिवसांपूर्वी सापडलेल्या 27 वर्षीय अज्ञात महिलेच्या निर्घृण खून प्रकरणी उरण पोलिसांनी संशयित आरोपीला 24 तासातच शोध घेऊन बेड्या ठोकल्यात। प्रेमसंबंधातूनच महिलेचा गळा दाबून खून केल्याची नराधम आरोपींनी कबुली दिली असून न्यायालयाने त्याला 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। चिरनेर साई रस्त्याच्या कडेला गुरुवारी कुजलेल्या अवस्थेत एका अज्ञात महिलेचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह सापडल्यानं खळबळ उडाली होती। उरण पोलिसांना अज्ञात महिलेची ओळख पटवणं जिकिरीचं काम झालं होतं। परिसरातील सर्वच पोलीस ठाण्यात मिसिंग महिलेचा शोध घेत असताना पोलिसांना मानखुर्द पोलीस ठाण्यात पूनम चंद्रकांत क्षीरसागर वय वर्ष 27 ही अविवाहित महिला बेपत्ता झाल्याची तक्रार आईनं दाखल केल्याचं निदर्शनास आलं। हाच धागा पकडून उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम, पोलीस निरीक्षक शिवाजी हुलगे आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकानं वेळ न दवडता मयत महिलेच्या आई आणि नातेवाईकांशी संपर्क साधला। पोलिसांनी मयत महिलेचा मृतदेह दाखवताच आईनं मुलीचा मृतदेह ओळखला। पोलीस तपासात पूनम ही मानखुर्द येथील साठेनगर येथे आईसोबत राहत होती। परिसरातील सँडस पार्क येथील एका इमारतीत घरकाम करत होती। तिचे नागपाडा मुंबई येथे राहणारा टॅक्सी चालक निजामुद्दीन शेख वय वर्ष 28 याच्याशी प्रेमसंबंध होते। प्रेमसंबंधामुळे निजामुद्दीन नेहमीच कामाच्या ठिकाणी मयत महिलेला टॅक्सीतून सोडून आणत होता। मात्र दोघात काही कारणावरून वाद निर्माण झाल्यानंतर बिनसलं होतं। त्यामुळे निजामुद्दीनने पूनमचा कायमचा काटा काढण्याचा बेत आखला। हा बेत तडीस नेण्यासाठी नराधम आरोपीनं तिला बाहेर फिरायला जायचे अशी बेमालूम थाप मारून 18 एप्रिल रोजी JJ हॉस्पिटल जवळ टॅक्सीत बसवलं। तिला टॅक्सीतून कल्याण खडवली येथे आणली आणि टॅक्सीतच गळा दाबून खून केला। पूनमचा मृतदेह टॅक्सीतून चिरनेर साई रस्त्याच्या कडेला निर्जन ठिकाणी टाकून पलायन केलं। उरण पोलिसांनी कोणताही धागा नसतानाही 24 तासांच्या आत शिताफीनं खुनाचा तपास करून आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्या मुसक्या आवळल्या। पोलिसी खाक्या दाखवताच निजामुद्दीन शेखने खुनाची कबुली दिली आहे। वादळवारा लाईव्हसाठी अनंत नारंगीकर, उरण। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।